शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी यांचा हप्ता आपल्याला आता किती मिळतोय तर 6,000 रुपये आपल्या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होतोय। तर आता हा 6,000 न मिळता 2024 पासून 9,000 शेतकऱ्यांना मिळू शकणार आहे, शक्यता आहे। तर ती काय शक्यता, कुठून काय बातमी आली, सविस्तर मध्ये आपण जाणून घेणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करत जा, जास्तीत जास्त लाईक करत जा, शेअर करत जा। बघा, महाराष्ट्रामध्ये आपलं नमो शेतकरी किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत आपल्याला 6,000 रुपये येण्यास सुरुवात झाले। याच्या आधी आपल्याला पीएम किसान सन्मान निधी यांच्या अंतर्गत 6,000 रुपये मिळत होते। 6 + 6 12,000। बट 2024 चा जो बजेट आहे तो बजेट जर आपण लक्षात घेतला तर 2 लाख करोड रुपये एवढा बजेट आहे। आणि 2023-24 चा जर आपण बघितला असता तर 23-24 चा बजेट होता आपला 1.44 लाख कोटी रुपये। ओके, तर हा वाढून जवळपास 100 कोटी 75 कोटीपर्यंत एवढा वाढलेला आहे। आणि तो वाढत असताना जो आपला पीएम किसान सन्मान निधी यांचा हप्ता आहे तो लक्षात घेऊन त्यांनी हा बजेट वाढवल्याचं सांगण्यात येते। मग त्यामध्ये शेतकऱ्यांना आधी 6,000 मिळत होते तर आता वार्षिक 9,000 रुपये मिळणार आहे। म्हणजे प्रति महिना आधी 500 रुपये मिळत होते तर आता आपल्याला प्रति महिना 750 रुपये एवढी ही रक्कम मिळणार आहे। ओके, 2024 मध्ये याला 5 वर्ष पूर्ण होत आहे। म्हणजे जसं की पीएम किसान सन्मान निधी योजना ही 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती, ज्यावेळेस इलेक्शन होतं आणि त्यावेळेस त्यांनी सुरू केली तर शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे यायला सुरुवात झाली। परत आता लोकसभेचं इलेक्शन आहे आणि ते इलेक्शन लक्षात घेता 2024 मध्ये परत या योजनेला 5 वर्ष असे बरोबर पूर्ण होत आहे। तर या सगळ्या गोष्टी लक्षात घेता याचा जो हप्ता आहे तो शेतकऱ्यांना 9,000 पर्यंत मिळू शकण्याची दाट शक्यता आहे। मोदी सरकारचं कसं आहे, शेतकऱ्यांना 5 वर्षांनी 2-3 हजार रुपये द्यायचे, पण 5 वर्षाच्या कालावधीमध्ये जे भाव आहेत, आपले बियाण्यांचे भाव झाले, आपले जे खत आहेत, खतांचे भाव आहेत, ते बरोबर ते वसूल करून घेतात। त्यामुळे ते हा जो हप्ता आहे हा नक्की वाढवतील। ओके, आणि जे आपलं इलेक्शन नंतर जे किमती आहेत त्या किमतींमध्ये नक्कीच अजून वाढ होऊ शकते। बट आताची आपली बातमी अशी की याचा जो हप्ता आहे तो हप्ता 9,000 होण्याची दाट शक्यता आहे। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, जास्तीत जास्त लाईक करायचा, शेअर करायचा। धन्यवाद।